संपूर्ण जगामध्ये आपली बाजू मांडणारे आणि आपली बाजू घेणारी एकच व्यक्तिमत्व असते आणि ते असणारे व्यक्ती म्हणजे आपली असणारी आई. साधी तुम्ही अगरबत्ती पेटवत असताना अगरबत्ती पेटवली आणि अगरबत्ती जर खाली पडता पडता एवढासा चटका बसला, मोठ्यानं आई ग म्हणून आपण ओरडतो, एवढासा चटका आपल्याला सहन होत नाही. किंबहुना नेल कटर असेल, ब्लेड असेल, त्यांना आपण जर आपले नख काढत असू, नख काढत असताना जर जिबळी लागली, त्या ठिकाणी कातड कापलं गेलं आणि रक्त निघालं, त्या वेदना सुद्धा आपल्याला असह्य होतात. पण ज्या असणाऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी इतभर पोट फाडून सुद्धा जन्म द्यायला जी तयार असते ना, तिचं नाव आहे आई. अजून सांगू, एखाद्या व्यक्तीचे गुण बघितले, एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर गुण जाणल्यानंतर एखादी व्यक्ती त्या व्यक्तीवरती प्रेम करेल. याच्याही पुढे जाऊन सांगू, या जगामध्ये फक्त केवळ एकच व्यक्तिमत्व असं आहे की त्या असणाऱ्या व्यक्तिमत्वानं आपल्याला बघितलेलंही नसतं, आपले गुणही पाहिलेले नसतात. आपल्या जन्माच्या अगोदरपासून आपल्यावरती प्रेम करणारं जे व्यक्तिमत्व असतं ना, त्याचं नाव आहे आई. ती जागा कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. जाता जाता फक्त एवढा शेवटचा प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. एक असणारा व्यक्ती, त्याचा संसार प्रपंच सुखाचा समाधानाचा चालू. संध्याकाळचं जेवण झालं. 4 ते 4.5 वर्षाची असणारी त्याची छोटीशी मुलगी, मुलगा नव्हता. दोघा पत्नीचा संसार सुखानं समाधानानं चालू. जेवण झालं, भांड्याचं असणारं गमेलं उचललं, बाहेर गेली. ओट्यावरती थोडंसं पाणी सांडलेलं होतं. त्या पाण्याच्या याच्यावरून, ओल्ल्यावरून पाय सटकला, खाली पडली आणि त्या पायरीचा जो कोपरा आहे तो मेंदूला लागला. तिथं कट बसला. जागेवर गेली 10 ते 15 मिनिटात. माणसाला काय करावं काही सुधरेना. नातेवाईक वगैरे सगळे जमा झाले. संपूर्ण गावभर त्या ठिकाणी शोककळा पसरली. अंत्यविधी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. छोटीशी असणारी 4.5 वर्षाची ती चिमुकली. आपली आई गेली हे सुद्धा तिला त्या ठिकाणी कळत नव्हतं. काय तिची यातना असेल, काय तिचं असणारं दुःख असेल. ज्यावेळेस अंत्यविधीसाठी आईला नेलं गेलं, तिला पाणी पाजण्यासाठी तिथं समोर नेलं आणि पाणी पाजण्यासाठी समोर नेलेलं असताना तिनं आईकडे हात करावा, मम्मी मम्मी म्हणून त्या ठिकाणी आवाज द्यावा. पाहणाऱ्यांचे जे मन आहेत ना, ते आतल्या आत पिळत होते. आतल्या आत त्यांना पाना फुटत होता, रडू येत होतं. जवळच्याला रडू येईल यात नवल नाही. जो तिराईत होता, परका होता, त्या व्यक्तीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू होते. साधारण बघा, तुम्ही मुलीला जर वाटी लावत असो आपण, दुसऱ्याची जरी मुलगी असली, पण त्या प्रसंगाला आपण जर तिथं हजर असू तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. इथं डायरेक्ट जी असणारी छोटीशी चिमुरडी आणि तिची असणारी आई तिला कायमची सोडून गेलेली आहे. त्या आईची धाव, हाक, त्या ठिकाणी ती असणारी मुलगी त्या आईला हाक घालत होती. पण आता काही पर्याय नव्हता. मी बोलून गेलो, मृत्यूला जगामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. आता भाकरीची पंचायत झाली म्हणून नाईलाजानं पाहुणे रावळ्यांच्या सांगण्यावरून दुसरा विवाह केला. तिच्या वडिलांना दुसरी पत्नी भेटली. पण मला सांगा, हिला खरी आई भेटेल का हो? नाही. अनेकांनी तिला समजावलं, लेकीसारखं सांभाळ, लेकीसारखं सांभाळ. सांभाळलं तिनं लेकीसारखं, पण तरीही खऱ्या आईची माया ती देऊ शकली नाही. ही मुलगी जिची अशी गुटगुटीत तब्येत होती, गोड होती दिसायला, अगदी 1.5-2 वर्षामध्ये पोरगी अशी बारीक होऊन गेली. वडिलांनी एक दिवस मुलीला जवळ घेतलं, बाळा तुझी तब्येत पहिली एवढी गुटगुटीत होती, एवढी चांगली तब्येत होती, आता काय झालं? त्या मुलीनं रडून बापाला सांगितलं, पप्पा काय सांगू तुम्हाला, माझी पहिली जी आई होती ना, पहिली आई खोटं बोलायची आणि ही आई खरं बोलते. वडिलांच्या लक्षात नाही आलं मुलगी नेमकं काय सांगते. म्हणे, बाळा तू काय सांगते मला नेमकं समजत नाही. म्हणे, पप्पा सांगू का, पहिली आई ज्या वेळेस होती ना, मी जेव्हा खेळायला जायची, खेळायला गेल्याच्या नंतर मी लवकर घरी यायचीच नाही. मी लवकर जर घरी येत नसेल तर ती आई तिकडून घरातून ओरडायची, बाळा पटकन घरी ये, पटकन घरी ये. जर घरी नाही आलीस ना, बघ तुला खायलाच देणार नाही, तुला चॉकलेटच देणार नाही. पप्पा ती आई असं बोलायची आणि मी उशीर जरी केला आणि मी उशिरा जरी घरी आले ना, तरी ती आई मला हाताला धरून खाली बसवायची, स्वतः त्या ठिकाणी जीव घालायची. ती पहिली आई खोटं बोलायची पण माझ्यावरती प्रेम करायची. आणि पप्पा ही आई खोटं बोलती, ही मला आवाज देती, बाळा लवकर घरात होणे तर जेवायला देणार नाही. 3 दिवस पप्पा मी खेळायला उशीर झाला म्हणून आज 3 दिवस झाले मी उपाशी आहे, काही सुद्धा खाल्लेलं नाही. वडिलांच्या सुद्धा लक्षात आलं, आता याला आपण काही करू शकत नाही. थोडंसं समजावण्याचा प्रयत्न केला तर लगेच भांडणं उभं राहायचे घरामध्ये. काय करावं त्यालाही प्रश्न पडला. जाऊ द्या, आपणच थोडंसं लक्ष घालू, मोठी झाली की लवकर लग्न करून हिला त्या ठिकाणी सुखी संसारात तिचं पदार्पण करून देऊ, हा विचार त्यानं केला. तो विषय तिथं सोडून दिला. 2 ते 4 दिवसानं तिच्या असणाऱ्या त्या सावत्राईनं त्या मुलीला सांगितलं, बाळा मला
संडेला गावाला जायचं आहे, असं कर, माझ्या तेवढ्या 2-3 साड्या आहेत तेवढ्या इस्त्री करून दे. तिनं सांगितलं, आई मला इस्त्री करता येत नाही ग. करता येत नाही? काही सांगितलं की तुझे काहीतरी कारण रेडीच असतात. मला अजिबात काही कारण सांगू नको. गपचीत तेवढ्या साड्या घे, तिथं इस्त्री ठेवलेली आहे. इस्त्री आपली चांगली आहे, शॉक वगैरे काही मारत नाही. आई तसं नाही ग, इस्त्री शॉक नाही मारत, पण मी इस्त्री कधीच केली नाही, मला जमणार नाही. मला बाकीचं कारण सांगू नको, नाटक करू नको. त्या साड्या काढून ठेवल्या टेबलवरती, तिथनं इस्त्री घे आणि त्याची इस्त्री करायला लाग. नाईलाजानं मुलीनं त्या साड्या घेतल्या, इस्त्री लावली आणि साड्यांची इस्त्री करायला लागली. तेवढ्यात तिची एक मैत्रीण आली. त्या मैत्रिणीनं हिच्याकडं ग्रहपाठाची वही मागितली. आता कधीच इस्त्रीची सवय नसणारी ती मुलगी आता आपल्या मैत्रिणीला पटकन आपण वही देऊ आणि परत इस्त्री करायला येऊ, अशा अनुषंगानं या विचारानं तिनं ती इस्त्री तिथंच ठेवली आणि आतल्या घरामध्ये वही आणण्यासाठी गेली. आतून वही घेतली, ती वही आपल्या असणाऱ्या मैत्रिणीला दिली. तिला बाय करोस्तोर आतल्या घरातून धूर यायला लागला, वास यायला लागला. किचनमधून ती आई बाहेर आली, तिला त्या असणाऱ्या धुराचा वास आला. साडी जळाली हे कळालं. तावं 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 बाहेर आली, तिला आवाज दिला, काय ग, काही समजत नाही का तुला? बघ बरं, धूर निघाला, माझी साडी जळून गेली. तुला इस्त्री करायला सांगितली, इस्त्री करता येत नाही कारण सांगत होती, बळच तुला इस्त्री करायला लावली, म्हणून मुद्दामून माझी साडी जाळलीस ना. थांब थांब, आता तुझी खैर नाही, आता तुला शिक्षा केल्याशिवाय मात्र मी सोडणार नाही. छोटीशी असणारी चिमुरडी 6 ते 7 वर्षाची ती झाली होती. तिने सांगितलं, आई नाही ग, मी चुकून नाही जाळली. माझी मैत्रीण वही मागायला आली, तिला वही देता देता माझ्या लक्षात नाही राहिलं, इस्त्री तशीच राहिली म्हणून साडी जळाली. आता साडी जळेपर्यंत ती इस्त्री किती तापली असेल विचार करा. आणि इकडे आता तुला चुकीला माफी नाही, तुला शिक्षा दिल्याशिवाय मी सोडणार नाही. एकदा शिक्षा केली की परत ती चूक परत करणार नाही तू. म्हणे आई सांगेल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण माझी इच्छा आहे, मला एवढ्यांदा माफ कर. भरपूर विनवण्या त्या असणाऱ्या मुलीनं केल्या, पण त्या असणाऱ्या आईनं ऐकलं नाही. थांब, तुला शिक्षाच देते. आणि मग ती असणारी मुलगी, आई हवं तर मी तुझ्या पाया पडते, पण मला काही शिक्षा देऊ नको. बरं ठीक आहे, ये इकडं, पड माझ्या पाया. ती असणारी मुलगी चिमुरडी माफी मागायची म्हणून आईच्या समोर हात जोडून पुढे गेली, पायावर खाली वाकली. त्या नराधम आईनं ती तापलेली इस्त्री घेतली, तिच्या असणाऱ्या पाठीवर ठेवली. जर्र दिशा आवाज झाला. तिला तिच्या असणाऱ्या खऱ्या आईची आठवण झाली. आई, तू जर इथं असती ना, या यातना हे असणारं दुःख माझ्या आयुष्यात कधीच आलं नसतं. आई, माझं असणारं दुःख आता मी कोणाला सांगू? पप्पांना अनेकदा सांगून बघितलं, पण काही उपयोग झाला नाही. आणि ती असणारी मुलगी तिच्या असणाऱ्या खऱ्या आईला त्या ठिकाणी आवाज देते, आई का तू मला सोडून गेलीस? का तू मला सोडून गेलीस? कशाला गेली आई सांग स्वर्गाला? कशाला गेली आई सांग स्वर्गाला? कोण मागविल तुझ्या या बाळाला? कशाला गेली आई सांग स्वर्गाला? कोण मागविल तुझ्या या बाळाला? दानव कोण मानव कोण आईकडे ना मला? जिकडे पाहे तिकडे आहे बहुमान पैशाला. सोडून गेली तुझ्या या लाडकीला, सोडून गेली तुझ्या या लाडकीला. कोण मागवेल तुझ्या या बाळाला? आई सांग स्वर्गाला? कोण मागवेल तुझ्या या बाळाला? अशा पद्धतीने तिला तिच्या असणाऱ्या खऱ्या आईची आठवण झाली. कारण का, ती असणारी माया जगात आपल्याला कुणीच देऊ शकत नाही. म्हणून गेलेल्या व्यक्तीची आयुष्यात कधीच कमतरता भरून निघू शकत नाही.
आहे ते दुःख, त्या असणाऱ्या दुःखाला पचवण्याची ताकद आपल्याला फक्त भगवत कृपेनंच होईल. ती भगवत कृपा प्राप्त करण्याच्या दृष्टीनं जीवनामध्ये चांगले कर्म असणं गरजेचं आहे. आणि हे चांगले कर्म करता करता स्वतःच्या असणाऱ्या उद्धाराच्या दिशेनं आणि त्या अनुषंगानं आपण विचार केला पाहिजे असं महाराज सांगतात. पण नुसता हा विचार करून उपयोग नाही. तुम्ही घरी बसल्या बसल्या नुसता विचार केला, महाले परिवाराच्या घरी आज श्राद्धाचा कार्यक्रम आहे, आपण जायचं आहे, नुसता विचार करून जमेल का? तयारी करावी लागेल, गाडी घ्यावी लागेल, इथपर्यंत यावं लागेल, तेव्हा उपस्थिती होईल. तसं आयुष्य तरुण जाण्याचा नुसता विचार करून उपयोग नाही, तो विचार करून त्या पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे. महाराजांनी एका जणांनी महाराजांना विचारलं, महाराज हा विचार करायचा म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं अजून, का नुसता बसल्या जागी विचार करायचा? कारण नुसतं विचार करण्याला काही अर्थ नाही, तो विचार करून तो आचरणात आणण्याच्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न असले पाहिजे. एका व्यक्तीनं गायीच्या शिंगामध्ये मुंडकं गुतवलं, गाय उतळली, संपूर्ण गावभर फिरली, रक्तबंबाळ झाला. लोकांनी कशी बशी गाय धरली, त्याला त्या असणाऱ्या शिंगातून बाहेर काढलं. आणि गावातला शहाणा माणूस म्हणला, तुला काही कळतं का, काही अक्कल आहे का? अरे गायीच्या शिंगात मुंडकं घातलं, काहीतरी विचार करायचा ना. म्हणजे 2 महिन्यापासून विचार करत होतो. कशाचा? गायीच्या शिंगात मुंडकं घातलं तर काय होईल? असा जर विचार करत बसतो तर आपला उद्धार होईल का? उद्धाराच्या दिशेनं काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. उद्धाराच्या दिशेनं काय केलं पाहिजे? संतांची संगती केली पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत समागमी, संत समागमी, संत समागमी, धरावी आवडी. संत समागमी, संत समागमी, संत समागमी, धरावी तरुण जाण्याचा जर विचार करायचा असेल तर त्या विचाराच्या अनुषंगाने आयुष्यात काय केलं पाहिजे? संत समागमे, धरावी आवडी. संतांची संगत आणि त्या संगतीच्या अनुषंगाने आवड धरायची. नुसती संगत करून उपयोग नाही. कोणतीही गोष्ट आवडीनं जर केली, मनापासून जर केली, एक चित्तानं केली तर आणि तरच त्याची फलश्रुती रिझल्ट आपल्याला येईल. अनेक तीर्थामध्ये तुम्ही फिरायला गेलात, देवाच्या दर्शनाला गेलात, तिथं गेल्याच्या नंतर मन जर जागेवर नसेल काही उपयोग होते. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तसं इथं या असणाऱ्या परमार्थामध्ये श्रद्धा भाव असणं गरजेचं आहे. त्याबरोबर संतांची असणारी संगत आवडीनं केली पाहिजे. आवडीनं संतांची संगत करणं आणि परमार्थाची तातडी करणं, या अनुषंगानं इहलोकाच्या दुर्व्यवहारानं अज्ञान रूपी धूर डोळ्यात भरून राहू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, शेवटचं चरण, नका डोळे धुरे भरुणी राहो. या असणाऱ्या कलियुगाच्या तापानं होरपळलेल्या या असणाऱ्या वातावरणामध्ये सामान्य माणसानं तो असणारा अज्ञान रूपी धूर डोळ्यामध्ये भरून राहू नका. हे लक्षात घ्या. आपण एक ना एक दिवस जाणार आहोत. पण जाणार आहोत तर जीवन कसं जगलं पाहिजे हे एकदा लक्षात घ्या. जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं हे जर वाटत असेल, सगळ्यात महत्वाचं आपलं हे चांगलं असलं पाहिजे. हे चांगलं असलं म्हणजे सुंदर असलं पाहिजे का? नाही, आपलं तोंड चांगलं असलं पाहिजे. नुसतं तोंड चांगलं असून उपयोग नाही, तोंडानं बोलणारी वाणी चांगली असली पाहिजे. तीच वाणी संगीताताईंची होती. कोणाशीही बोलताना अगदी हसून प्रेमानं बोलणं. म्हणजे नवीन व्यक्ती जरी एखादा भेटला, त्याच्याशी जर ताई बोलल्या तर त्याला वाटणार नाही की आपली ही पहिली भेट आहे. हा स्वभाव त्यांचा होता. बोलण्यात गोडवा होता. कारण बोलण्यात जर गोडवा असेल ना, संपूर्ण जग माणूस त्या ठिकाणी जिंकू शकतो.
ज्याच्या हाती माईक तोच जगाचा पाईक. पण केव्हा? ज्या वेळेस तोंडानं माईक मध्ये बोललं जाणारं जे बोलणं आहे ते बोलणं गोड असेल तेव्हा ते खरं आहे, अन्यथा नाही. म्हणजे माणसाचं बोलणं गोड असावं, जसं ताईंचं बोलणं गोड होतं. गुजराती एक गीत आहे बघा. मिठो मिठो बोल तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. मिठो मिठो बोल तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. मिठो मिठो बोलो तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. मिठो मिठो बोलो तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. संसार किसी का घर नहीं, संसार किसी का घर नहीं, कब निकले तब मालूम नहीं. मिठो 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 बोल तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. मिठो मिठो बोल तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. मिठो मिठो बोलो तारो कई बिगरे, कई बिगरे तारो कई बिगरे. गुजराती नसल समजेत, आपल्या मराठी भाषेत सांगतो. गोड गोड बोल तुझं काय बिघडेल, काय बिघडेल तुझं काय बिघडेल. गोड बोला माणसानं, बस तेवढं जरी तत्व जीवनात आणलं ना तरी लोक आपलं नाव घेतील. म्हणून असं गोड असणारं जीवन संगीताताईंचं होतं. आयुष्यामध्ये माणसानं तीर्थयात्रा केल्या पाहिजे, म्हणून सगळ्या असणाऱ्या तीर्थयात्रा, नर्मदा परिक्रमा असेल, अष्टविनायक, सगळ्या अष्टविनायकांची असणारी यात्रा असेल, चार धामाची असणारी यात्रा, बद्री केदार, पंढरपूरची असणारी वारी, त्याचप्रमाणे गायत्री मातेची असणारी अखंड सेवा त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये होती. पण त्यांचं असणारं आयुष्य, आयुष्याचे असणारे श्वास संपले, आयुष्य संपलं, म्हणून त्यांचं देवाघरी जाणं आणि त्या अनुषंगानं हा असणारा कार्यक्रम. म्हणून ताईंच्या अनुषंगानं त्यांच्या असणाऱ्या मृत्यूच्या पश्चात होणारा हा सोहळा, ज्याचं नाव आहे श्राद्ध विधी. अगदी फक्त आता मला समजतंय बरं का वेळ झाली, पण झालं काय, अगोदर आपल्याला लाईटमुळे थोडासा उशीर झाला आणि एवढा खर्च करून या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला. आता मी 12:30लाच लगेच आवरून घेऊ शकलो असतो, पण एवढा खटाटोप केला, एवढ्यासाठी एवढं पार वॉटरप्रूफ मंडपची सुविधा केली आणि 15-20 मिनिटात जर कार्यक्रम आटोपला तर काय त्या कार्यक्रमाला अर्थ राहील बरं. म्हणून ताईंना अगदी मानपूर्वक आदरानं श्रद्धांजली समर्पित व्हावी म्हणून तुमच्या सर्वांचा महत्वाचा वेळ थोडासा घेतला. फक्त जाता जाता आत्मा मुक्ती दिन काय आहे एवढंच सांगतो. ते सांगायला तसं पाऊण तास लागतो, पण एकाच मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. 13 दिवस व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याचा आत्मा इथंच राहतो. तदनंतर 13वा झाला, 13व्याचा सगळा कार्यक्रम विधी आटोपला, त्या आत्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो. 48 दिवस यमदूतांच्या सोबत त्याचा प्रवास असतो. नंतर पुढे वैतरणा नावाची नदी आडवी लागते. त्या नदीच्या कडेला एक गोमाता असते, कामधेनू नावाची गोमाता. ती गोमाता नदी पार करण्यासाठी आपल्याला मदत करते. पण केव्हा? आयुष्यात जर गोसेवा केलेली असेल, गोदान केलेलं असेल तेव्हा. म्हणून हे पहिले असणारे 13 दिवस, नंतरचे असणारे 48 दिवस आणि त्या नदीचा असणारा जो प्रवास आहे तो 39 दिवस. हे 13, 48, 61 अजून 39, 100 असे 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला यमसदनात नेलं जातं. तिथं नेल्यानंतर त्या व्यक्तीनं केलेल्या कर्मानुसार त्याला शिक्षा दिली जाते. 265 दिवस जसं कर्म असेल तसं. पहिले 100 आणि नंतरचे 265. 100 आणि 265 365 असे 365 दिवस पूर्ण झाले की लगेच तिथून यमसदनामधून त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्त केलं जातं. मुक्त केलं जातं आणि मुक्त करून तो असणारा आत्मा भूतलावरती येतो. आपले असणारे इष्ट आप्तेष्ट गणगोत्र आपल्या नावानं जो कार्यक्रम करत आहेत, ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, या सगळ्या दान धर्माच्या अनुषंगाने या दान धर्माचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. कारण श्राद्धाच्या दिवशी त्या व्यक्तीला तिथून मुक्त केलं जातं, म्हणून त्याला म्हटलं जातं आत्मा मुक्ती दिन, ज्याला आपण श्राद्ध असं म्हणतो. हरे राम 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 हरे राम राम राम. क्षरोक्षणिहाची करारा विचार तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कैलासवासी सौभाग्यवती संगीताताई रामकृष्ण महाले.
त्यांचा असणारा हा प्रथम वर्ष श्राद्ध विधी, प्रथम पुण्यस्मरण, ज्याला शास्त्राच्या भाषेत आत्मामुक्ती दिन म्हटलं जातं, त्या अनुषंगानं आजचा असणारा कार्यक्रम, त्यांच्या पश्चात त्यांचा असणारा संपूर्ण परिवार, त्यांचे असणारे पती श्री रामकृष्ण माधवराव महाले, त्याचप्रमाणे दीर श्री हरिकृष्ण माधवराव महाले, मुलगा श्री अमित रामकृष्ण महाले, पुतणे श्री सागर हरिकृष्ण महाले, मुलगी सौ नेतल योगेश शिंदे, अश्वी सौ रोहिणी प्रशांत पन्हाळे राजूर ही त्यांची पुतणी, त्याचप्रमाणे जाऊबाई सौ मंगल हरिकृष्ण महाले, सुनबाई सौ प्राची अमित महाले, दुसऱ्या सुनबाई सौ वृषाली सागर महाले, त्याचप्रमाणे मुलगी सौ पल्लवी रामदास बनसोडे दाड बुद्रुक, सौ माधुरी किरण देसाई वडाळी भुई पुतणी, हा त्यांच्या पश्चात संपूर्ण त्यांचा असणारा परिवार इष्ट आप्तेष्ट गणगोत्र नातेवाईक सर्वांनी एकत्र येऊन पितृऋणातून मुक्त होण्याच्या अनुषंगाने हा असणारा श्राद्धविधी, त्यानिमित्त अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान या सगळ्या प्रकारचे असणारे कार्यक्रम, त्याचा असणारं आयोजन, आणि याच्या सोबत आपल्या असणाऱ्या आईची, आपल्या असणाऱ्या पत्नीची आठवण सदैव राहावी म्हणून या असणाऱ्या परिवारानं एकत्र येऊन सर्वांनी विचारपूर्वक एक निर्णय घेतला. किती आणलेले झाड ते 250 केशर आंब्याचे असणारे झाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी वाटप करण्यासाठी आणलेले आहे या परिवारानं. म्हणून जाता जाता परिवार जशा पद्धतीने त्याचं वाटप करतील, भोजनाच्या नंतर त्या ठिकाणी ते असणारे झाडं त्यांचं असणारं वितरण होईल. आईच्या असणाऱ्या पुण्यस्मरणार्थ ही मुलं मुली, त्याचप्रमाणे त्यांचे असणारे बंधू असतील, पती असतील, संपूर्ण परिवार असेल, या परिवारानं हा असणारा उपक्रम या ठिकाणी केला. आणि एवढ्या उन्हातानाची या असणाऱ्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आणि महाली परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आणि थोडासा उशीर झाला, ऊन झालं, सगळं झालं, उशीर झाला तरी शांततेत तुम्ही सर्वजण बसलात, म्हणून अगदी सर्वांची मनपूर्वक आभार मानतो. थोडासा उशीर झाला म्हणून थोडीशी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो, कारण समजू शकतो मी ऊन झालेला आहे, उशीर झालेला आहे, म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी, साधू संतांच्या चरणारविंदी समर्पित करतो. आणि या असणाऱ्या परिवाराच्या अनुषंगानं या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्मा देव. आणि इथून पुढच्या अनुषंगानं ताई असतील, त्यांच्या अगोदर घरातील गेलेले पितर असतील, सगळ्यांच्याच अनुषंगानं पितरांचे असणारे आशीर्वाद या परिवाराला प्राप्त होऊन सुखी समृद्ध असणारं जीवन यांचे असणारे मुलं मुली यांना प्राप्त हो, हीच भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव